तुम्ही कधी एखाद्या बऱ्यापैकी मोठ्या आरशासमोर उभे राहिला आहात आणि तरीही तुम्हाला तुमच्या संपूर्ण शरीराची प्रतिमा दिसत नाही असं तुमच्या लक्षात आलं असेल, बरोबर? आणि मग तुम्ही कधी विचार केला आहे का, की स्वतःची पूर्ण प्रतिमा पाहण्यासाठी आरशाची कमीत कमी लांबी किती असावी लागते? चला, तर या व्हिडिओमध्ये आपण हे शोधून काढूया. ठीक आहे. समजा तुम्ही इथे उभे आहात आणि हा एक आरसा आहे. साहजिकच आरशाच्या मागे तुम्हाला तुमची प्रतिमा दिसेल आणि जर तुम्ही आरशासमोर 5 मीटर अंतरावर उभे असाल तर तुमची प्रतिमा देखील आरशाच्या मागे 5 मीटर अंतरावर तयार होईल. बरोबर? ठीक आहे. आता समजा एक प्रकाश किरण तुमच्या पायापासून निघतो, आरशावर पडतो, परावर्तित होतो आणि इथे परत येतो. तुमच्या पायापासून म्हणजे शरीराच्या सर्वात खालच्या बिंदूपासून निघणारा दुसरा एक किरण जातो, आरशावर आदळतो आणि परावर्तित होऊन तिथे कुठेतरी जातो. आणखी एक किरण जातो, आरशावर आदळतो आणि मग तुमच्या डोळ्यात प्रवेश करतो. दुसरा एक किरण आणखी वर आदळतो आणि तुमच्या डोक्याच्या वर कुठेतरी निघून जातो. आता तुम्हाला काय वाटतं? यापैकी कोणते किरण तुम्हाला तुमचे पाय पाहण्यासाठी मदत करतात? जो किरण तुमच्या डोळ्यात प्रवेश करतो तोच किरण तुम्हाला तुमचे पाय दाखवतो, बरोबर ना? हे सर्व किरण प्रतिमेवरील या एकाच बिंदूपासून आल्यासारखे भासतात. पण जो किरण तुमच्या डोळ्यात प्रवेश करतो किंवा जे किरण तुमच्या डोळ्यात जातात तेच तुम्हाला ही प्रतिमा पाहण्यासाठी मदत करतात, बरोबर? जर तिथे एखादी दुसरी व्यक्ती उभी असती तर हा किरण तिला तुमचे पाय पाहण्यास मदत करेल. जर तिचे डोळे तिथे असते तर. ठीक आहे. आता आपण तुमच्या डोक्याच्या वरच्या भागातून येणारा एक किरण घेऊया. आपण शरीराची दोन्ही टोके म्हणजे सर्वात वरचा आणि सर्वात खालचा बिंदू विचारात घेत आहोत. तुमच्या डोक्यावरून येणारा हा किरण आरशावर पडतो आणि सरळ तुमच्या डोळ्यात जातो, बरोबर? आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की हा किरण तिथे कुठून तरी मागून येतोय. तुम्ही याची कल्पना करू शकता का? ठीक आहे. आता आपण त्या किरणांकडे पाहूया जे महत्त्वाचे आहेत, म्हणजे जे तुमच्या डोळ्यात प्रवेश करत आहेत. विचार करा, जर तुमच्या डोक्यावरून येणारा हा किरण आरशावर इथे आदळत असेल आणि तुमच्या डोळ्यात जात असेल आणि तुमच्या पायाकडून येणारा हा किरण आरशावर इथे आदळून तुमच्या डोळ्यात जात असेल, तर तुम्हाला नाही का वाटत की जेव्हा तुम्ही आरशात पाहता तेव्हा तुमचे पाय आरशामागे या रेषेवर इथे कुठेतरी दिसतील आणि तुमचे डोके आरशामागे या रेषेवर कुठेतरी दिसेल. त्यामुळे तुमचे संपूर्ण शरीर या विशिष्ट भागातच दिसणार आहे. आपण डोकं कव्हर केलं आहे, पाय कव्हर केले आहेत, त्यामुळे त्यांच्यामधला प्रत्येक भाग या दोन्हींच्या मध्येच असणार आहे. ठीक आहे. जरी तुम्ही इतर किरण काढण्याचा प्रयत्न केलात तरी तुमच्या लक्षात येईल की प्रतिमेच्या वेगवेगळ्या भागातून येणारे सर्व किरण आरशाच्या याच भागातून जाणार आहेत. ठीक आहे. आता आपल्याला हीच लांबी मोजायची आहे, कारण तुमच्या संपूर्ण शरीराची प्रतिमा पाहण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात आरशाच्या एवढ्याच लांबीची गरज आहे, बरोबर? ही लांबी किती आहे? समजा या व्यक्तीची उंची h आहे. ठीक आहे. आता आपण इथे थोडी भूमिती वापरू. मी आता या प्रत्येक बिंदूला काही नावं देतो. ठीक आहे. आता आपण त्रिकोण FQG वर लक्ष केंद्रित करूया. हा तो त्रिकोण आहे, बरोबर? खालचा त्रिकोण आणि मग आपण वरच्या त्रिकोणाकडे वळूया, जो त्रिकोण EQG आहे. आता हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. मला हे कसं समजलं? तर हा कोण 90 अंश आहे, हा पण 90 अंश आहे. त्यामुळे आपला एक कोन समान झाला. जर तुम्ही या दोन कोनांकडे पाहिलं तर हा आपतन कोन आहे आणि हा परावर्तन कोन आहे. आणि प्रकाशाच्या परावर्तनाच्या नियमानुसार हे दोन्ही कोन समान असतात. म्हणजे आपले दोन कोन समान झाले. या दोन कोनांमधली बाजू देखील समान आहे, कारण ती दोन्ही त्रिकोणांची सामायिक बाजू आहे, बरोबर? त्यामुळे को बा को कसोटीनुसार मी असं म्हणू शकतो की त्रिकोण FQG हा त्रिकोण EQGशी एकरूप आहे. आता एकरूपतेच्या साध्या तर्कानुसार आपल्याला माहिती आहे की बाजू FG ही बाजू EGच्या समान असेल. त्यामुळे जर FGची लांबी x असेल तर EGची लांबी देखील x असेल, कारण हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. ठीक आहे. आता आपण या वरच्या किरणांसोबतही अगदी असंच काहीतरी करूया. मी ही आकृती थोडी झूम करतो. तर जर तुम्ही इथे पाहिलं तर मागील उदाहरणाप्रमाणेच इथे पुन्हा दोन काटकोन त्रिकोण तयार झालेले आहेत आणि अगदी तोच तर्क वापरून तुम्ही हे सिद्ध करू शकता की खालचा त्रिकोण EPJ हा वरच्या त्रिकोण HPJ ची एकरूप आहे, बरोबर? एकदा का हे सिद्ध झालं की तुम्ही तोच नियम वापरून असं म्हणू शकता की जर ही लांबी y असेल तर ही लांबी देखील y असणार. आता आपण पुन्हा मूळ आकृतीकडे येऊया आणि संपूर्ण चित्राकडे पाहूया. जर तुम्ही या व्यक्तीच्या उंचीकडे पाहिलं तर तिची उंची अशी दिसते. ते आपण लिहून घेऊया. या व्यक्तीची उंची
2 गुणिले x अधिक 2 गुणिले y अशी असणार आहे. बरोबर. आणि जर मी यातून 2 सामायिक काढले तर ते 2 कंसात x अधिक y असं लिहिता येईल. ठीक आहे. आता मी आकृती थोडीशी मोठी करतो. तर आता मी ई बिंदूतून पी क्यू या रेषेवर एक लंब काढतो. हे खूप सोपं आहे. मी फक्त ई मधून पी क्यूवर एक लंब काढलाय. आता थोडा विचार करा. तुम्हाला नाही का वाटत की बिंदू के जवळ आपला एक काटकोन तयार झालेला आहे? साहजिकच आपण तिथे लंब काढलाय. बिंदू ई जवळही एक काटकोन आहे असं तुम्हाला नाही वाटत? आणि बिंदू क्यू आणि बिंदू जी जवळही काटकोन आहे. बरोबर. मग जर तुमच्याकडे असा एक बहुभुज असेल ई के क्यू जी चा विचार करा, तर ही रचना एक आयत आहे नाही का? कारण त्याच्या सर्व शिरोबिंदूंजवळचे आंतरकोन 90 अंशाचे आहेत. आणि त्यामुळे जी ई आणि के क्यू या बाजू समान आहेत. एक्स आणि एक्स त्या एकमेकांच्या समोरासमोरील बाजू आहेत. आता मी तुम्हाला या आयताच्या वर असलेल्या दुसऱ्या आयताकडे नेतो. तो थोडा लहान आयत आहे ज्याचे नाव JPKE आहे. त्यामुळे तोच तर्क वापरला तर याच्याही समोरासमोरील बाजू समान असतात असं आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे जर ही बाजू y असेल तर ही सुद्धा बाजू y असेल. तर तुम्हाला आवश्यक असलेल्या आरशाची एकूण लांबी x अधिक y एवढी आहे. मी ते खाली लिहून घेतो. तर ही आरशाची एकूण लांबी आहे जी x अधिक y आहे. आणि आपल्याला माहिती आहे की त्या व्यक्तीची उंची 2 गुणिले x अधिक y एवढी होती. हो ना. याचाच अर्थ आरशाची उंची त्या व्यक्तीच्या उंचीच्या निम्मी असायला हवी. बरोबर. विचार करा. जर त्या व्यक्तीची उंची h असेल तर आरशाची उंची h भागिले 2 असायला हवी. यावरून आपल्याला हे समजतं की जर तुमची उंची 6 फूट असेल तर तुम्हाला 3 फूट उंचीचा आरसा स्वतःची संपूर्ण प्रतिमा पाहण्यासाठी लागेल. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जर ही व्यक्ती आरशाच्या थोडी जवळ गेली किंवा थोडी दूर गेली तर काय होईल? स्वतःची प्रतिमा पाहण्यासाठी लागणाऱ्या आरशाची कमीत कमी लांबी यामुळे बदलेल का? नाही. तुम्ही थोडं जवळ जा किंवा थोडं दूर जा. जोपर्यंत तुम्हाला संपूर्ण आरसा दिसतोय तोपर्यंत तुम्हाला तुमची पूर्ण प्रतिमा आरशात दिसेल. ठीक आहे. तर मी हे इथे लिहून ठेवतो. व्यक्ती आणि आरसा यांच्यातील अंतराचा काहीही फरक पडत नाही. अजून एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला. मी आकृतीत दाखवल्याप्रमाणे जर h भागिले 2 लांबीचा आरसा थोडा खाली किंवा थोडा वर सरकवला तर काय होईल? तरीही या व्यक्तीला आपली पूर्ण प्रतिमा आरशात दिसेल का? नाही. जर तुम्ही आरसा थोडा वर सरकवला तर तुमच्या लक्षात येईल की पायाकडून येणारे किरण डोळ्यापर्यंत पोहोचणारच नाहीत. जर तुम्ही आरसा थोडा खाली सरकवलात तर डोक्याकडून येणारे किरण डोळ्यांपर्यंत पोहोचणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला आरसा अगदी याच अचूक ठिकाणी ठेवावा लागेल. मग ती अचूक जागा कोणती आहे बरं? तर तुम्हाला आरशाचा खालचा भाग तुमचे डोळे आणि पाय यांच्यातील मध्यबिंदूच्या पातळीवर ठेवावा लागेल. मी ते इथे लिहून घेतो. आरशाचा खालचा भाग तुमच्या डोळे आणि पाय यांच्यातील मध्यबिंदूच्या रेषेत असायला हवा. या व्हिडिओमध्ये इतकंच.